जागतिक पर्यावरण दिनाच्या दिवशी हसूर खुर्द येथील सार्वजनिक ठिकाणी असलेल्या विशाल वटवृक्षाची तोड करण्यात आल्याने परिसरातील नागरिक, निसर्गप्रेमी आणि वृक्ष संवर्धन कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पीडब्ल्यूडी हद्दीतील रस्त्याकडला असलेल्या या जुन्या वटवृक्षाची अचानक तोड करण्यात आल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। स्थानिकांच्या मते अनेक वर्षापासून हा वटवृक्ष प्रवाशांना सावली देण्याबरोबरच विविध पक्ष्यांचे निवासस्थान होते। गावातील महिला वटपौर्णिमेनिमित्त याच वृक्षाची पूजा करत असत। त्यामुळे या वृक्षाची तोड ही केवळ पर्यावरणाची हानी नसून सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरेला धक्का देणारी घटना असल्याची भावना व्यक्त होत आहे। वृक्षतोडीमागे नेमके कोण जबाबदार आहे? तोडीसाठी आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या होत्या का? तसेच या निर्णयामागे सूत्रधार कोण याची चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। वृक्ष तोडण्याचे काम मजुरांकडून झाले असले तरी त्याच्या मागील जबाबदार व्यक्तींवर कारवाई होणे आवश्यक असल्याचे मत निसर्गप्रेमी व्यक्त करत आहेत। या घटनेमुळे पक्ष्यांचे निवासस्थान नष्ट झाले असून पर्यावरणातील संतुलनालाही फटका बसल्याचे सांगितले जात आहे। महाराष्ट्रातील वृक्ष संवर्धन, वृक्ष तोड नियंत्रण संदर्भातील कायद्यानुसार या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता होत आहे। ग्रामपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभाग, वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग तसेच जिल्हा प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन सत्य परिस्थिती समोर आणावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे। कोणत्याही व्यक्तीचा सामाजिक, आर्थिक किंवा राजकीय प्रभाव न पाहता पर्यावरणाच्या हानीस जबाबदार असलेल्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी वृक्षप्रेमी, निसर्गप्रेमी आणि जागृत नागरिकांकडून करण्यात येत आहे। लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट। घराचं स्वप्न, सुरक्षित भविष्यासाठीची गुंतवणूक आणि प्लॉट घ्यायचा विचार आला की मग नाव फक्त एकच, आविष्कार। कोल्हापूरकरांच्या विश्वासाचं हक्काचं ठिकाण म्हणजे आविष्कार इन्फ्रा।